गुड मॉर्निंग. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲडव्हान्स इनपुट फील्डचा अभ्यास करणार आहोत. फॉर्ममध्ये जशा बेसिक इनपुट फील्ड असतात तशाच ॲडव्हान्स इनपुट फील्डसुद्धा असतात. आणि बेसिकली या ज्या ॲडव्हान्स इनपुट फील्ड असतात त्या जो डेटा कलेक्ट करत असतात तो स्पेसिफिक टाईपचाच डेटा असतो. दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा डेटा त्या ॲडव्हान्स इनपुट फील्डच्या माध्यमातून घेतला जात नाही. ॲडव्हान्स इनपुट फील्ड्स ऑल्सो युज्ड टू कलेक्ट द इनपुट डेटा बट दॅट डेटा वॉज स्पेसिफिक. तो डेटा कसा असतो? स्पेसिफिक असतो. फॉर एक्झाम्पल, suppose there is one advanced input field email. Basically this email advanced input field is used to accept only email id from a user which contain @sign, otherwise data will be not accepted by form or that input field. Error message will be displayed. जे एक लक्षात घ्या, ईमेल नावाचे एक इनपुट फील्ड आहे. या इनपुट फील्डचा वापर युजरकडून ईमेल आय डी डेटा ॲक्सेप्ट करण्यासाठीच केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल rvk.भोसले@gmail.com एवढाच डेटा, अशा ईमेल आय डीचा डेटा फक्त त्या ईमेल इनपुट फील्डमधून कलेक्ट केला जातो. मोबाईल नंबर, नाव असं कुठलीही इन्फॉर्मेशन त्यातून कलेक्ट केली जात नाही, अदरवाईज ती दिली जात नाही. तुम्हाला एरर मेसेज येतो की एंटर ओनली ईमेल आय डी. ज्या अशा पद्धतीच्या या इनपुट फील्डचे ज्या स्पेसिफिक डेटाच ॲक्सेप्ट करतात युजरकडून, अशा या इनपुट फील्डचा आपल्याला आजपासून अभ्यास करायचा आहे. आपल्याला पहिली इनपुट फील्ड शिकायची कलर. अतिशय सिंपल इनपुट फील्ड आहे. फॉर्ममधून जर आपल्याला इनपुट म्हणून कलर पिक करायचा असेल, आपल्याला डेटा म्हणून कलर प्रोव्हाइड करायचा असेल एखादा कलर, तर लक्षात घ्या कलर इनपुट फील्डचा वापर त्या फॉर्ममध्ये केला जातो. कलर इनपुट फील्ड युज्ड टू पिक कलर इन अ फॉर्म. म्हणजे आपण आपल्या फॉर्ममधून युजर कलर पिक करू शकतो. कोणत्या इनपुट फील्डचा वापर करून? कलर इनपुट फील्डचा वापर करून. ही पहिली इनपुट फील्ड. दुसरी इनपुट फील्ड अतिशय सोपे, नंबर इनपुट फील्ड. बेसिकली एखाद्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला युजरकडून जर फक्त आणि फक्त नंबरच एंटर करून घ्यायचा असेल इनपुट म्हणून, तर लक्षात घ्या नंबर इनपुट फील्डचा वापर केला जातो. नंबर इनपुट फील्ड अलाउज युजर टू एंटर ओनली नंबर इन अ टेक्स्ट बॉक्स. म्हणजे या इनपुट फील्डसुद्धा टेक्स्ट बॉक्सच तयार करतात, परंतु त्या टेक्स्ट बॉक्समध्ये स्पेसिफिक टाईपचाच डेटा त्या ठिकाणी एंटर करून घेतला जातो. अशा या ॲडव्हान्स इनपुट फील्ड आहेत. त्यापैकी नंबर इनपुट फील्ड अलाउज युजर टू ओनली एंटर अ नंबर इन अ टेक्स्ट बॉक्स अँड दॅट इनपुट फील्ड इज अ नंबर. म्हणजे फक्त नंबर ॲक्सेप्ट करून घेण्यासाठी नंबर या इनपुट फील्डचा वापर केला जातो. तिसरी इनपुट फील्ड आपल्याला बघायची टेल नावाची. टेल स्टँड्स फॉर टेलिफोन नंबर. बऱ्याच फॉर्ममध्ये आपल्याला टेलिफोन नंबरसुद्धा ॲक्सेप्ट करावा लागतो आणि तो टेलिफोन नंबर ॲक्सेप्ट करण्यासाठी या ठिकाणी टेल नावाच्या इनपुट फील्डचा वापर केला जातो. टेल इनपुट फील्ड इज युज्ड टू ॲक्सेप्ट टेलिफोन नंबर फ्रॉम युजर इन अ फॉर्म. हे लक्षात घ्या सगळ्यांनी. म्हणजे अशा पद्धतीनं स्पेसिफिक टाईपचाच डेटा त्या ठिकाणी युजरकडून कलेक्ट करण्यासाठी या सर्व ॲडव्हान्स इनपुट फील्डचा वापर केला जातो. त्यापैकी टेल तिसरी. टेल इनपुट फील्ड इज युज्ड टू ॲक्सेप्ट अ टेलिफोन नंबर फ्रॉम युजर इन अ फॉर्म. आता जी नेक्स्ट इनपुट फील्ड आहे ती URL आहे. ही URL आपल्याला माहीत आहे काय? URLचा फुल फॉर्म सर्वप्रथम आपल्याला माहीत असला पाहिजे. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. URL स्टँड्स फॉर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. अनेक ठिकाणी याचा उल्लेख युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर असा सुद्धा केला गेलेला आहे. तर URL म्हणजे काय? तर एखाद्या वेबसाईटचं नाव आपण www.google.com टाकतो. बेसिकली दिस इज कॉल्ड ॲज URL ऑफ वेबसाईट. तो वेबसाईटचा पत्ता, तो वेबसाईटचा ॲड्रेस म्हणजेच URL. किंवा आपल्या कॉम्प्युटरमधल्या एखाद्या फाईलचा पत्ता किंवा ॲड्रेस म्हणजेच URL. बऱ्याचदा आपल्याला इनपुट म्हणून एखाद्या वेबसाईटचं नाव किंवा आपल्या कॉम्प्युटरमधल्या एखाद्या फाईलचा ॲड्रेस इनपुट म्हणून द्यावं लागतो आणि ते इनपुट म्हणून प्रोव्हाइड करण्यासाठी URL नावाच्या इनपुट फील्डचा वापर केला जातो. URL इनपुट फील्ड हेल्प्स युजर टू एंटर URL ऑफ वेबसाईट और पाथ ऑफ फाईल. अशी ही URL इनपुट फील्ड जी फक्त आणि फक्त URLच ॲक्सेप्ट करते. पाचवी इनपुट फील्ड आहे डेट. बऱ्याचदा अनेक ऑनलाईन फॉर्ममध्ये आपल्याला डेट इनपुट म्हणून प्रोव्हाइड करावी लागते. अँड टू प्रोव्हाइड अ डेट ॲज अ इनपुट डेटा इन अ फॉर्म, डेट इनपुट फील्ड इज क्रिएटेड. डेट इनपुट फील्डचा वापर कधी केला जातो? तर आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये जर एखाद्या युजरकडून डेट
इनपुट म्हणून ॲक्सेप्ट करायची असेल तर डेट या इनपुट फील्डचा वापर केला जातो. डेट इनपुट फील्ड इज युज्ड टू एंटर और पिक डेट इन अ फॉर्म फ्रॉम अ यूजर. अशा पद्धतीची डेट इनपुट फील्ड. त्यानंतर डेट टाइम डॅश लोकल. एक लक्षात घ्या, बऱ्याचदा अनेक फॉर्म भरत असताना आपल्याला डेट आणि टाइम एकत्रित एक इनपुट म्हणून प्रोव्हाइड करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, समजा एखादा ऑनलाईन सबमिशनचा फॉर्म तुम्ही भरताय आणि त्यामध्ये तुम्हाला शिक्षकांकडून विचारलं गेलंय की तुम्ही किती तारखेला सबमिट केलं आणि किती वाजता सबमिट केलं. असा डेटा जर तुम्हाला शिक्षकांना प्रोव्हाइड करायचा असेल तर शिक्षकानं तुम्हाला दिलेल्या फॉर्ममध्ये डेट टाइम डॅश लोकल या इनपुट फील्डचा वापर केला पाहिजे, कारण त्या ठिकाणी तुम्हाला डेट आणि सोबत टाइम एकत्र इनपुट म्हणून प्रोव्हाइड करायचे. म्हणजेच काय, डेट टाइम डॅश लोकल इनपुट फील्ड इज युज्ड टू ॲक्सेप्ट डेट ॲज वेल ॲज टाइम फ्रॉम युजर इन अ फॉर्म ॲज अ सिंगल इनपुट. एकाच इनपुटमध्ये जर डेट आणि टाइम युजरकडून एंटर करून घ्यायचा असेल तर डेट टाइम डॅश लोकल या इनपुट फील्डचा वापर केला जातो. समजून घ्या डेट आणि डेट टाइम मधला फरक. द डिफरन्स बिटवीन डेट अँड डेट टाइम इनपुट फील्ड. डेट ओनली ॲक्सेप्ट और allows user to enter or pick a date only. Date time local input field allows user to enter date as well as time. हे लक्षात घ्या सगळ्यांनी, डेट आणि डेट टाइम मधला फरक. नेक्स्ट, टाइम इनपुट फील्ड. आता त्याच्या नावामध्येच त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की व्हेन युजर हॅज टू अलाउ enter only time in a form, time input field is created in a form. ज्यावेळेस युजरकडून आपल्याला फक्त टायमिंग इनपुट म्हणून डेटा घ्यायचा असेल तर टाइम या इनपुट फील्डचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर नेक्स्ट इनपुट फील्ड आपण स्टडी करणार आहे मंथ. बऱ्याचशा फॉर्ममध्ये आपल्याला इनपुट म्हणून महिना आणि त्या महिन्याचं वर्ष कोणतं होतं हा डेटा प्रोव्हाइड करावा लागतो. मग अशा वेळी मंथ या इनपुट फील्डचा वापर त्या ठिकाणी केला जातो. मंथ इनपुट फील्ड अलाउज युजर टू एंटर मंथ अलॉंग विथ इयर इन अ फॉर्म. बऱ्याचदा लक्षात घ्या की आपल्याला बऱ्याच फॉर्ममध्ये महिना कोणता आणि ते वर्ष कोणतं होतं हे इनपुट म्हणून डेटा आपल्याला प्रोव्हाइड करावा लागतो. त्या ठिकाणी मंथ या इनपुट फील्डचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सर्च इनपुट फील्ड. ॲज वी नो दॅट द गुगल वेबसाईट, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गुगल वेबसाईट. त्या गुगल वेबसाईटमध्ये एक बॉक्स असतो आणि त्यामध्ये आपण काहीतरी टाईप करतो आणि सर्च बटनावर क्लिक करतो. दॅट बॉक्स इज कॉल्ड ॲज अ सर्च बॉक्स वेअर वी टाईप द टेक्स्ट टू सर्च. सेम टाईप ऑफ टेक्स्ट बॉक्स और सर्च बॉक्स इज प्रोव्हाइडेड बाय युझिंग सर्च इनपुट फील्ड. अशी सर्च इनपुट फील्ड युजरला त्याच्या फॉर्ममध्ये सर्च बॉक्स प्रोव्हाइड करते, ज्याचा वापर करून युजर टेक्स्ट टाईप त्यामध्ये करून एखादं सर्चिंग करू शकतो. त्यानंतर 10वी इनपुट फील्ड आहे फाईल इनपुट फील्ड. बेसिकली बऱ्याच फॉर्ममध्ये आपल्याला आपल्या कॉम्प्युटरमधली एखादी फाईल अपलोड करावी लागते जी सर्व्हरला पाठवायची असते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही फर्ग्युसन कॉलेजचा ॲडमिशन फॉर्म भरताय. मग हा ॲडमिशन फॉर्म भरताना कुठेतरी आपला फोटो त्या ठिकाणी त्यांना आपल्याला द्यावा लागतो. मग तो फोटो आपल्या कॉम्प्युटरमध्ये असतो. मग तो कॉम्प्युटरमधला फोटो त्या फॉर्ममध्ये अपलोड करण्यासाठी आपल्याला या फाईल इनपुट फील्डचा वापर करावा लागतो. किंवा समजा एखाद्या जॉबच्या वेबसाईटवरती आपण सगळे डिटेल्स भरलेत आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा रिझ्यूमसुद्धा अपलोड करायचा असतो जो आपल्या कॉम्प्युटरमध्ये असतो. जे थोडक्यात काय तर ब्राउज बटनाच्या साह्यानं आपल्या कॉम्प्युटरमधल्या फाईल्स फॉर्ममध्ये अपलोड करण्यासाठी फाईल या इनपुट फील्डचा वापर केला जातो. फाईल इनपुट फील्ड इज युज्ड टू upload various types of file from computer into a form for further processing. ही फाईल इनपुट फील्ड. आणि लास्ट, ईमेल इनपुट फील्ड. अतिशय सोपी एक्झाम्पलमध्ये बघितलेले आपण. बऱ्याचदा युजरकडून आपल्याला ईमेल आय डी कलेक्ट करावा लागतो. बऱ्याच फॉर्ममध्ये ईमेल आय डी घेतला जातो बघा की एंटर युअर ईमेल आय डी हिअर. तर ईमेल आय डी जर आपल्याला स्पेसिफिकली घ्यायचा असेल फक्त तर ईमेल या इनपुट फील्डचा वापर केला जातो. परंतु एक लक्षात घ्या, ईमेल आय डीमध्ये @ आणि .com हे शब्द कंपल्सरी असतात, कारण तो ईमेल आय डीचा पॅटर्न असतो आणि त्या